आज एका अत्यंत महत्वाच्या विषयाचे ज्ञान आणि माहिती घेण्यासाठी एकत्र आलो आहोत आणि तो विषय आहे शिक्षणाच्या संदर्भात. आपल्याला माहिती आहे की शिक्षण हे खूप महत्वाचं आहे देशाच्या सामाजिक आर्थिक विकासामध्ये, जलद आणि सर्वांगीण विकासामध्ये शिक्षणाची भूमिका ही अत्यंत महत्वाची असते. प्रामुख्यानं शिक्षण आणि विकास याबद्दल संबंधाचा विचार केला तर प्राथमिक शिक्षण आणि विकास यांचा संबंध आहे, मात्र उच्च शिक्षण आणि विकास यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. आणि म्हणून जगामध्ये आणि भारतामध्ये अशा अनेक संशोधन झालेले आहेत की जी संशोधन आपल्याला सांगतात की ज्या ज्या देशांमध्ये उच्च शिक्षण प्रगत झालं, विकसित झालं, ते सगळे देश उद्योगप्रधान, आर्थिकदृष्ट्या प्रगत आणि विकसित आणि ॲडव्हान्स्ड आणि डेव्हलप्ड कंट्रीज झालेले. या पार्श्वभूमीवरती शिक्षणाचं विकासातलं योगदान किंवा उच्च शिक्षणाचं विकासातलं योगदान हे विचारामध्ये घेत असताना हे योगदान ठरवण्यामध्ये ज्याचं अत्यंत महत्वाचं योगदान मिळतं, महत्वाची मदत मिळते आणि ते म्हणजे शिक्षण धोरण. आणि म्हणून शिक्षण धोरण आणि देशाचा विकास यामध्ये अत्यंत जवळचा संबंध असल्यामुळं आपल्याला शिक्षण धोरणाचा विकासाच्या संदर्भामध्ये विचार करायचा आहे किंवा तो करणं अपेक्षित आहे. आणि म्हणून नुकतंच भारत सरकारनं या ऑगस्ट 2020 मध्ये नवीन शिक्षण धोरण जाहीर केलेलं आहे. हे धोरण प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, त्याचबरोबर उच्च शिक्षण या संदर्भातलं आहे. यामधला फक्त मी उच्च शिक्षणाच्या संदर्भामध्ये हे जे भारताचं नवीन शिक्षण धोरण आहे ते कशा प्रकारचं आहे, त्याचं विवेचन, विश्लेषण, त्याची चर्चा, त्याची मांडणी हे तुमच्या पुढे करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्याचं कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की उच्च शिक्षणाचा आणि विकासाचा आणि सामाजिक कल्याणाचा अत्यंत जवळचा संबंध असतो. आणि म्हणून उच्च शिक्षणाच्या संदर्भामध्ये या नवीन शिक्षण धोरणामध्ये 2020च्या नेमक्या काय तरतुदी आहेत आणि त्या अनुकूल प्रतिकूल कशा प्रकारचे आहेत, त्याचा परिणाम देशावरती, समाजावरती, विकासावरती काय होऊ शकतो, या अनुषंगानं त्याची मांडणी मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. माझी मांडणी प्रामुख्यानं 2-3 टप्प्यामध्ये असेल. या धोरणाची पार्श्वभूमी, या धोरणामध्ये उच्च शिक्षणाच्या संदर्भातल्या काय नेमक्या तरतुदी आहेत आणि त्याचं मूल्यमापन करताना नेमकं त्याची बलस्थानं काय, स्ट्रेंथ्स काय, त्याचे गुण काय आहेत, त्याचे ॲडव्हान्टेजेस, मेरिट्स काय आहेत आणि मर्यादा त्रुटी काय आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करण्याचे शॉर्टकम आहे. आणि त्यानंतर मग कोणत्या प्रकारचे बदल, अनुकूल बदल या धोरणामध्ये करणं आवश्यक आहे, म्हणजे उच्च शिक्षण अधिक प्रभावी पद्धतीनं आपल्या देशामध्ये विकासामध्ये, सामाजिक कल्याणामध्ये महत्वाची भूमिका बजावू शकेल, याचं विवेचन, त्याची मांडणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता हे जे नवीन शिक्षण धोरण आहे 2020चं, हे प्रामुख्यानं 5 आधारांवरती, फाउंडेशन पिलर्सवरती, खांबांवरती आधारलेलं आहे. एक म्हणजे ऍक्सेस, प्रवेश देणं, इक्विटी, समता, क्वालिटी, दर्जा, अफोर्डेबिलिटी, परवडणारं शिक्षण आणि अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदार विद्यार्थी, यावरती ते आधारलेले आहे. तसंच हे शिक्षण धोरण जे आहे त्याची काही तत्व आहेत. त्यामध्ये लवचिकता आहे, वेगवेगळ्या शाखांमध्ये असं कडक किंवा ताठर अशा प्रकारचं विघटन, विभाजन नाही, आंतरशाखीय दृष्टिकोन यामध्ये असेल, एक व्यापक दृष्टिकोन असेल, संकल्पनात्मक ज्ञान, माहिती मिळू शकेल, सर्जनतेला यामध्ये महत्व दिलं जाणार आहे, टीकात्मक विचाराला, क्रिटिकल थिंकिंगला यामध्ये महत्व दिलं जाणार आहे. आणि जे संविधानिक मूल्य आहेत, कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज आहेत, यामध्ये समता, न्याय, यामध्ये जबाबदारी, स्वातंत्र्य, वैज्ञानिक वातावरण, यासारख्या लोकशाही, यासारख्या गोष्टींना महत्व दिलं जाणार आहे. जीवन कौशल्य कसे विकसित होऊ शकतील, त्यानंतर विविधता आणि स्थानिक संदर्भ कसा घेता येईल, समता आणि समावेशन कसं निर्माण करता येईल, जे काय उपलब्ध संसाधनं आहेत त्यांचा कशा पद्धतीने आपल्याला पर्याप्त वापर करता येईल, शिक्षक हा कसा महत्वाचा आहे, त्याचं महत्व कसं आपल्याला अबाधित ठेवता येईल, टिकवून ठेवता येईल, याही दृष्टिकोनातून यामध्ये विचार केला जाईल. प्रशासन हे साधं सोपं सरळ असेल पण ते कडक असेल, या दृष्टीने विचार केला जाईल. स्वायत्तता देण्याचा प्रयत्न
हा प्रामुख्याने केला जाईल शिक्षकाला, शैक्षणिक संस्थांना. निर्णय प्रक्रिया ही सातत्यानं असेल. शिक्षण ही एक सार्वजनिक वस्तू आहे, एक सामाजिक सेवा आहे. सार्वजनिक सेवा या दृष्टिकोनातून बघितली जाईल. आणि प्रामुख्याने उच्च दर्जाचं जे शिक्षण आहे ते उच्च दर्जाचं शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न हा यामध्ये केला जाईल. शिक्षणाच्या विकासासाठी फार मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक करण्याचा प्रयत्न भविष्यामध्ये केला जाईल. अर्थात त्यासाठी खाजगी क्षेत्राची मदत घेतली जाईल असं यामध्ये आपल्याला दिसतं. आता मुख्य विषयाकडे येत असताना हे 2020 भारताचं शिक्षण धोरण आणि उच्च शिक्षण याचा विचार करत असताना यामध्ये नेमक्या कोणत्या तरतुदी आहेत उच्च शिक्षणाच्या संदर्भामध्ये त्या तुमच्या पुढे ठेवणं अत्यंत आवश्यक आणि गरजेचं आहे. या नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे उत्तम दर्जाची विद्यापीठ आणि महाविद्यालय निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. अर्थात वर्तमान जी शिक्षण पद्धती आहे, उच्च शिक्षण पद्धती, त्यामध्ये काही उणीवा जाणवल्या. यामध्ये शिक्षण संस्थांची संख्या जास्त, यामध्ये कौशल्याचा अभाव, यामध्ये वेगवेगळ्या शाखांमधले ताठरता, असे काही दोष यामध्ये दिसले. आणि हे जे दोष आहेत, स्वायत्ततेचा अभाव, हे दोष दूर करून एक चांगली उत्तम दर्जाची शिक्षण व्यवस्था, प्रामुख्याने उच्च शिक्षण निर्माण करण्याचा प्रयत्न यामध्ये आपल्याला दिसतो. आता त्या उच्च शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे 2020च्या नेमके कोणते तरतुदी, कोणते बदल हे यामध्ये अपेक्षित आहेत, अभिप्रेत आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथून पुढच्या कालावधीमध्ये जे शिक्षण असेल ते आंतरशाखीय, बहुशाखीय, मल्टीडिसिप्लिनरी असेल. आणि त्या आंतरशाखीय, बहुशाखीय विद्यापीठ आणि महाविद्यालय भविष्य कालावधीमध्ये निर्माण. हे जे आंतरशाखीय किंवा बहुशाखीय शिक्षण आहे ते अगदी पदवीपासून ते पदव्युत्तर पर्यंत, संशोधनापर्यंत सगळं ते असू शकेल. यामध्ये संस्थांना स्वायत्तता, ऑटोनॉमी दिली जाईल. अभ्यासक्रम तयार करत असताना तो चांगल्या पद्धतीने करून, मूल्यमापन करून विद्यार्थ्यांना अधिकाधिक चांगल्या पद्धतीने अनुभवातलं शिक्षण देता येईल या दृष्टीनं प्रयत्न केला जाईल. एक चांगलं नेतृत्व कसं निर्माण करता येईल त्यासाठीचा अंतर्भाव यामध्ये केलेला आहे. संशोधनाला गती देण्यासाठी नॅशनल रिसर्च फाउंडेशन नावाचा निधी, राष्ट्रीय संशोधन संस्था यासाठीचा निधी उभा केला जाईल आणि त्या माध्यमातून संशोधनाला काही गती देण्याचा प्रयत्न हा केला जाईल. यामध्ये प्रामुख्यानं शैक्षणिक, अकॅडमिक, प्रशासकीय, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्वायत्तता देण्याकडे प्रामुख्यानं भर दिला जाईल. आणि प्रशासन साधं, सोपं, सुलभ पण कडक कसं निर्माण होऊ शकेल याचा यामध्ये अंतर्भाव केला जाईल. प्रामुख्याने यामध्ये शिक्षणातला जो सहभाग आहे तो वाढवणं, त्यामध्ये समता प्रस्थापित करणं आणि अधिकाधिक समावेशन निर्माण करण्याचा प्रयत्न करणं. आणि हे करत असताना महाविद्यालय विद्यापीठांबरोबरच ओपन डिस्टन्स लर्निंग म्हणजे दूर शिक्षण याचा वापर केला जाईल आणि ऑनलाईन वापर करण्याचा प्रयत्न यामध्ये अपेक्षित आहे. प्रामुख्याने यासाठी काही शिष्यवृत्त्या देण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र त्या शिष्यवृत्त्या प्रामुख्यानं खाजगी योगदानातून, खाजगी क्षेत्राच्या सहभागातून देण्याचा प्रयत्न हा यामध्ये केला जाईल. साधारणतः यामध्ये मोठ्या शिक्षण संस्था, मोठी विद्यापीठं निर्माण मोठ्या उच्च शिक्षण संस्था निर्माण करण्याचा प्रयत्न हा यामध्ये केला जाईल. आणि तो करत असताना त्या महाविद्यालयामधली त्या उच्च शिक्षण संस्थेची विद्यार्थी संख्या कमीत कमी 3000 पाहिजे आणि त्याच्या पुढे ती जायला पाहिजे. मग आत्ताचे जे महाविद्यालय आहेत, आत्ताच्या ज्या उच्च शिक्षण संस्था आहेत त्यांचं एकत्रीकरण केलं जाईल आणि एकत्रीकरणातून ज्या महाविद्यालयामध्ये, ज्या शिक्षण संस्थांमध्ये 3000 आणि त्याच्या पुढे संख्या आहे तेवढीच महाविद्यालय, तेवढ्याच उच्च शिक्षण संस्था राहतील किंवा त्या निर्माण केल्या जातील. उच्च शिक्षण संस्थांचं प्रामुख्याने 3 गटामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. एक म्हणजे उच्च पातळीवरती संशोधन करणारी विद्यापीठ, 2 शिक्षणाकडे अधिक अग्रक्रम, अधिक प्रायोरिटी देणारी विद्यापीठ, आणि 3 स्वायत्त महाविद्यालय की जे पदवी दान करतील, पदवी देण्याचं काम करतील स्वायत्ततेतून, अशा प्रकारचा 3रा तो कॅटेगरी आहे. त्यानंतर प्रामुख्यानं सगळ्या संस्था या आंतरशाखीय, बहुशाखीय असतील. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे महाविद्यालय, या जे शिक्षण संस्था आहेत त्यांना या शिकवण्याबरोबर, संशोधनाबरोबरच त्यांना बाकीच्या पण काही जबाबदाऱ्या दिल्या जातील. त्यामध्ये सर्वेक्षण करणं, त्यामध्ये शिक्षकांच्या ॲडव्हान्समेंटसाठी, अद्यावती करण्यासाठी काही प्रयत्न करणं, प्राथमिक शिक्षणाला काही मदत करणं, याही जबाबदाऱ्या पार पाडायच्या. 2040 पर्यंत
सगळ्या शिक्षण संस्था, सगळ्या उच्च शिक्षण संस्था या आंतरशाखीय मल्टीडिसिप्लिनरी संस्था असतील आणि यामध्ये विद्यार्थी संख्या ही हजारामध्ये म्हणजे 3,000 आणि त्याच्या पुढं निर्माण होऊ शकेल अशा प्रकारची तरतूद यामध्ये केलेली आहे. या शिक्षण धोरणाचं महत्वाचं उद्दिष्ट असं महत्वाची तरतूद अशी की जो ग्रॉस एनरोलमेंट रेशो ज्याला आपण पटसंख्या असं म्हणतो उच्च शिक्षणातली, ही 2030 पर्यंत 50% पण नेण्याचा मानस यामध्ये आहे. आता सध्या 26% ही पटसंख्या आहे ग्रॉस एनरोलमेंट रेशो आणि 2030 मध्ये तो 50% पण जाऊ शकेल या दृष्टीने प्रयत्न केला जाणार आहे. हे करत असताना सरकारी आणि खाजगी शिक्षण संस्थांच्या माध्यमातून ते केलं जाईल आणि त्याचबरोबर ओपन डिस्टन्स लर्निंग म्हणजे दूर शिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण याचाही वापर केला जाईल आणि त्यामधून प्रामुख्यानं अशा प्रकारची जो पटसंख्या आहे 50% पण नेण्याचा प्रयत्न हा केला जाईल. त्यामध्ये शिक्षण संस्थांना महाविद्यालयांना स्वायत्तता देण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामध्ये शैक्षणिक स्वायत्तता, अकॅडमिक ऑटोनॉमी, प्रशासकीय स्वायत्तता, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑटोनॉमी, फायनान्शियल ऑटोनॉमी, वित्तीय स्वायत्तता सुद्धा यामध्ये देण्याचा प्रयत्न हा केला जाईल. आता हे सगळं करत असताना एक महत्वाची तरतूद यामध्ये आहे की आज जर आपण महाविद्यालय उच्च शिक्षण संस्था बघितल्या तर त्या सगळ्या विद्यापीठाला अफिलिएटेड आहेत, संलग्न आहेत. टप्प्याटप्प्यानं हे संलग्नीकरण हे रद्द केलं जाईल. टप्प्याटप्प्यानं हे संलग्नीकरण हे संपवलं जाईल. म्हणजे ती सगळी महाविद्यालय ही विद्यापीठाशी संलग्न असतील, ती स्वायत्त असतील. त्या सगळ्या उच्च शिक्षण संस्था या स्वायत्त असतील अशा प्रकारची तरतूद केलेली आहे. 2025 पर्यंत विद्यापीठाशी संलग्न फक्त 300 संस्था महाविद्यालय असू शकतील, त्याच्या पुढे आकडा जाणार नाही. 2035ला सगळे महाविद्यालय, सगळ्या उच्च शिक्षण संस्था या स्वायत्त असतील आणि त्या स्वतःच्या पदव्या देतील, पदवीदान करतील अशा प्रकारची तरतूद हे यामध्ये करण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. यामध्ये प्रामुख्यानं जे जुनी महाविद्यालयाच्या जुन्या उच्च शिक्षण संस्था आहेत त्यांचं एकत्रीकरण केलं जाईल आणि त्यांच्या एकत्रीकरणातून प्रामुख्यानं साधारणतः 3,000 आणि त्याच्या पुढे विद्यार्थी संख्या जाऊ शकेल अशा प्रकारच्या शिक्षण संस्था, महाविद्यालय निर्माण करण्याचा प्रयत्न हा या माध्यमातून केला जाईल. हा दृष्टिकोन आंतरशाखीय आहे. म्हणजे ह्युमॅनिटीज, मानवी शास्त्र शिकणारे विद्यार्थ्यांनी विज्ञान शिकावं, तंत्रज्ञान शिकावं, विज्ञान तंत्रज्ञान शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी समाजशास्त्र शिकावं, अर्थशास्त्र शिकावं, सामाजिक शास्त्र, भाषा शिकाव्यात अशा प्रकारची अपेक्षा आहे. त्यामध्ये अशा प्रकारची अभ्यासक्रमामध्ये तरतूद केली जाईल. प्रवेश करायला आणि बाहेर पडायला स्वातंत्र्य असेल आणि हे शिक्षण उच्च दर्जाचं कसं निर्माण होऊ शकेल त्यासाठीचा अभ्यासक्रम हा उच्च दर्जाचा निर्माण करण्याचा प्रयत्न हा यामध्ये केला जाईल. यामध्ये क्रेडिट बेस्ड सगळे कोर्सेस आणि प्रोजेक्ट्स असतील आणि याबरोबर मूल्य शिक्षण देण्याचा सुद्धा प्रयत्न केला जाईल. सत्य, शांतता, अहिंसा, त्यानंतर जीवनाबद्दलचं प्रेम, नागरिकत्व, जीवन कौशल्य यांचा प्रामुख्यानं समावेश करण्यात आलेला आहे. जे विद्यार्थी आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या विद्यार्थी दशेमध्येच प्रशिक्षण, ज्याला आपण इंटर्नशिप असं म्हणतो, ती इंटर्नशिप उद्योगामध्ये असेल, व्यवसायामध्ये असेल, कलाकारीमध्ये असेल किंवा खेड्यामध्ये असेल, शहरामध्ये असेल, या ठिकाणी इंटर्नशिप म्हणजे विद्यार्थी कालावधीमध्ये प्रशिक्षण हे देण्याचा प्रयत्न यामध्ये केला जाईल. यामध्ये पदवीमध्ये आणि पदव्युत्तर शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल केलेला आहे. पदवी शिक्षण 3 वर्षाचं किंवा 4 वर्षाचं असेल आणि पदव्युत्तर शिक्षण 1 वर्षाचं किंवा 2 वर्षाचं असेल. आता या 4 वर्षाच्या या प्रोग्राममध्ये पहिलं वर्ष पूर्ण केलं तर त्याला डिप्लोमा सर्टिफिकेट मिळेल त्या विद्यार्थ्याला. 2 वर्ष पूर्ण केली तर ऍडव्हान्स डिप्लोमाचं सर्टिफिकेट मिळेल, त्याचं पूर्ण होईल. 3 वर्ष पूर्ण केली तर त्याला पदवी ही मिळेल, पदवीची डिग्री मिळेल, बॅचलर्स डिग्री मिळेल. आणि 4 वर्ष पूर्ण केली तर त्याला BA संशोधन या माध्यमातून ती पदवी मिळू शकेल. आता विद्यार्थ्यांचं जे क्रेडिट्स आहेत ते क्रेडिट्सची एक बँक तयार केली जाईल आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेले जे क्रेडिट्स आहेत वेगवेगळ्या उच्च शिक्षण संस्थांमधले ते क्रेडिट्स त्यामध्ये डिपॉझिट करण्याचा प्रयत्न हा यामध्ये केला जाईल. अभ्यासक्रमामध्ये फार मोठी लवचिकता असेल आणि आंतरशाखीय दृष्टिकोन असू शकेल. जसं पदवीपर्यंतचा बदल केला तसाच पदव्युत्तर बदल केलेला आहे. पदव्युत्तर डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री 2 वर्षाची असेल. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी 4 वर्षाचं ही पदवी संपादन केलेलं आहे डिग्री,
त्यांना 1 वर्षच MA पदव्युत्तर MA M.Com MSc अभ्यासक्रम असेल. मात्र ज्यांनी 3च वर्षाची पदवी पूर्ण केलेली त्यांना मात्र 2 वर्षाचा हा पदव्युत्तर अभ्यासक्रम मास्टर्स प्रोग्राम हा त्यांना पूर्ण करावा लागेल. कंटिन्युअस 4 वर्ष आणि 1 वर्ष म्हणजे 5 वर्ष जर पूर्ण केलं शिक्षण तर विद्यार्थ्याला पदव्युत्तर पदवी मिळू शकेल आणि पदवीची पण पदवी म्हणजे बॅचलर्स आणि पोस्ट ग्रॅज्युएट पदवी मिळू शकेल अशा प्रकारची तरतूद यामध्ये केलेली आहे. या अभ्यासक्रमामध्ये प्रामुख्यानं PhD साठी प्रवेश करत असताना ज्याने MA केलेला आहे म्हणजे 4 वर्ष BA आणि 1 वर्षाचं MA किंवा 3 वर्षाचं पदवी आणि 2 वर्षाचं पदव्युत्तर असं केलेलं आहे त्याला PhD साठी प्रवेश मिळू शकेल. तो प्रवेश एंट्रन्स एक्झामिनेशन प्रवेश परीक्षा या माध्यमातून केला जाईल. एक बदल यामध्ये केलेला आहे की आता इथून पुढच्या कालावधीमध्ये MPhil ची जी एक डिग्री होती रिसर्च डिग्री होती ती बंद केली जाईल, ती नसेल आणि उच्च दर्जाची संशोधन करणाऱ्या उच्च दर्जा असलेली विद्यापीठ काही निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामध्ये IIT सारखा असेल, IIM सारखं असेल आणि ते जागतिक स्तरावरती उच्च दर्जाचे असू शकेल आणि त्याला त्यांनी मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च युनिव्हर्सिटीज मेरू असं म्हटलेलं आहे आणि ती प्रामुख्यानं अमेरिका इंग्लंडमध्ये जे आहेत तशा प्रकारच्या त्या संस्था यामध्ये असतील. आता यांचा भर जो आहे उच्च शिक्षणामधला ती मोठी महाविद्यालय मोठ्या विद्यार्थी संख्या असलेल्या उच्च शिक्षण संस्था आणि त्यामुळे आत्ताचे जे महाविद्यालय आत्ताच्या जे उच्च शिक्षण संस्था आहे त्याचं कन्सॉलिडेशन म्हणजे एकत्रीकरण केले जाईल आणि एकत्रीकरणातून 3000 आणि त्याच्या पुढे विद्यार्थी संख्या निर्माण होऊ शकेल अशा प्रकारच्या शिक्षण संस्था त्या निर्माण करण्याचा प्रयत्न यामध्ये केला जाईल. यामध्ये संशोधन यामध्ये टीचिंग हे प्रामुख्यानं केलं जाईल आणि हे जी उच्च शिक्षण संस्था आहे जिल्ह्याच्या ठिकाणी किमान एक असू शकेल अशा प्रकारची व्यवस्था केली जाईल. हे मोठं महाविद्यालय किंवा मोठी उच्च शिक्षण संस्था हे एक किमान असू शकेल जिल्ह्याच्या ठिकाणी. विद्यार्थी संख्येवर अर्थात ते अवलंबून असेल. 3000 त्याच्या पुढं संख्या असणं आवश्यक आहे. हे किमान जिल्ह्याला एक असू शकेल अशा प्रकारची व्यवस्था यामध्ये असेल. आता विद्यार्थ्याला शिकवायचं कसं तर यासाठीचा प्रश्न सोडवताना त्यांनी राज्याला तो अधिकार दिलेला आहे. राज्यांनी ठरवायचे की मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन शिकवण्याचं माध्यम कोणतं असावं आणि त्यांचं असं मत आहे की मातृभाषेमध्ये मदर टंग मध्ये त्यांनी ते शिकवावं अशा प्रकारची अपेक्षा आहे. शिकवण्याबरोबर संशोधन आणि नाविन्य निर्मिती याकडे भर द्यावा आणि त्याचबरोबर त्यासाठी इन्क्युबेशन सेंटर तंत्रज्ञान विकास केंद्र उद्योग आणि कॉलेज संस्था यामधला संबंध यासारख्या काही उपक्रम राबवण्याचा प्रयत्न हा यामध्ये अपेक्षित आहे असं आपल्याला दिसतं. हे शिक्षण आता जसं आहे तसंच चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम पदव्युत्तर पातळीवरती आहेच, पदवीवरती थोडं कमी आहे पण ते अधिक रिगरस करण्याचा प्रयत्न हा यामध्ये केला जाईल आणि कंटिन्युअस आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह निरंतर आणि अत्यंत व्यापक सर्वंकष अशा प्रकारचं मूल्यमापन हा करण्याचा प्रयत्न यामध्ये केला जाणार आहे. यामध्ये प्रामुख्यानं जे आपली पटसंख्या वाढवण्यासाठी दूर शिक्षण केंद्राचा वापर केला जाणार आहे. त्यांचा दर्जा त्यांची गुणवत्ता ठरवण्यासाठी काही मापदंड निर्माण केले जातील आणि त्यासाठी NHERA नावाची संस्था निर्माण करण्याचा प्रयत्न हा केला जाईल. आंतरराष्ट्रीय करणाला इंटरनॅशनलायझेशनला महत्व दिलेलं आहे. परदेशातले विद्यार्थी भारतात येतील, भारतातले विद्यार्थी परदेशात जातील, आपली विद्यापीठ परदेशामध्ये जातील, परदेशातल्या विद्यापीठांना महाविद्यालयांना आपल्या देशामध्ये परवानगी दिली जाईल अशा प्रकारची तरतूद हे यामध्ये करण्यात आलेले आहे. किमान 100 आपली विद्यापीठ परदेशामध्ये जातील आणि परदेशातली काही विद्यापीठ आपल्यामध्ये काम करतील अशा प्रकारची तरतूद केलेल्या विद्यार्थ्यांचा सहभाग अधिकाधिक वाढवण्यासाठी त्यांना काही प्रेरणा प्रोत्साहन त्यांना काही शिष्यवृत्त्या त्यांना काही हॉस्टेल फॅसिलिटी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र हे सगळं करत असताना प्रामुख्यानं खाजगी क्षेत्राचं योगदान हे फार मोठ्या प्रमाणावरती घेण्याचा प्रयत्न यामध्ये अपेक्षित आहे. खाजगी शिक्षण संस्थांनी 100% किंवा 25% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या द्याव्यात आणि हॉस्टेल फॅसिलिटी द्यावी, मेस फॅसिलिटी द्यावी, त्यांना काही स्टायपंड देण्याचा प्रयत्न करावा की जेणेकरून अधिकाधिक विद्यार्थी त्या उच्च शिक्षणाकडे आकर्षित होईल आणि आपली पटसंख्या वाढेल अशा प्रकारची अपेक्षा यामध्ये आहे. त्यामध्ये जो शिकवणारा शिक्षक आहे तो अधिक ऊर्जा असलेला, अधिक प्रेरणादायी, अधिक क्षमता असलेला तो असू शकेल आणि शिक्षक विद्यार्थी जो गुणोत्तर आहे
ते एक ते 10, एकाच 10 म्हणजे एका शिक्षक पाठीमागे 10 विद्यार्थी किंवा एकाच 20 एवढाच असू शकेल. त्याच्या पुढे तो जाणार नाही याची दक्षता हे यामध्ये घेण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने शिक्षणामध्ये समता आणि समावेश निर्माण करण्यासाठी सरकारनं काही पावलं उचलावीत आणि उच्च शिक्षण संस्थांनी काही पावलं उचलावीत अशा प्रकारची अपेक्षा आहे. त्यामध्ये सरकारचं बजेट आहे, त्यातलं काही बजेट हे उच्च शिक्षण संस्थांसाठी, उच्च शिक्षणासाठी प्रामुख्यानं ग्रॉस एनरोलमेंट रेशो वाढवण्यासाठी तो खर्च करावा अशा प्रकारची अपेक्षा आहे. प्रेरणा प्रोत्साहन देण्यासाठी तो खर्च करावा अशा प्रकारची अपेक्षा आहे. आणि तो जो सस्टेनेबल एज्युकेशन डेव्हलपमेंट गोल्स आहेत त्याच्या चौकटीमध्ये तो करावा अशा प्रकारची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे उच्च शिक्षण संस्थांनी सुद्धा काही उपाययोजना कराव्यात की जेणेकरून समता प्रस्थापित होईल, समावेश प्रस्थापित होईल अशा प्रकारची अपेक्षा आहे. मग त्यांनी त्यांची योजना, त्यांचा प्लॅन तयार करावा. त्यांनी खर्च आणि शुल्क यामधला संबंध विचारात घ्यावा. त्यांनी फीज शुल्क निश्चित करावं. अशा प्रकारच्या काही काही उपाययोजना यामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. यामध्ये शिक्षकाला जे शिक्षण द्यायचं आहे त्यामध्ये काही तरतूद केलेले साधारणतः 4 वर्षाचं बीएड कंटिन्युअस आणि 2 वर्षाचं बीएड अशा प्रकारचं आहे. 4 वर्षाचं बीएड करता येईल किंवा 2 वर्षाचं बीएड करता येईल. आता ऑलरेडी ते आहेच, पण तेच त्यामध्ये पुन्हा त्याने अंतर्भूत करण्याचा प्रयत्न यामध्ये केलेला आहे. यामध्ये व्होकेशनल एज्युकेशन, व्यावसायिक शिक्षणाला अधिक महत्त्व देण्याचा प्रयत्न केला. सगळे विद्यार्थी, प्रत्येक शाखेतले विद्यार्थी हे व्यावसायिक शिक्षण घेतील. त्याचबरोबर प्रोफेशनल शिक्षण घेतील. यासाठी नॅशनल कमिटी फॉर इंटिग्रेशन ऑफ व्होकेशनल एज्युकेशन याची स्थापना केली जाईल आणि सगळ्यांना व्यावसायिक शिक्षण मिळेल. प्रोफेशनल म्हणजे धंदेवाईक शिक्षण हे सुद्धा मिळू शकेल. प्रत्येक विद्यार्थ्याला याकडे एक लक्ष यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये MBBS डॉक्टर असेल तर त्याला औद्योगिक कौशल्य पाहिजे, डायग्नॉस्टिक कौशल्य पाहिजे, ऑपरेशन करण्याचं कौशल्य पाहिजे, आणीबाणीचं कौशल्य पाहिजे. अशा प्रकारचा कौशल्यप्राप्त तो निर्माण करणं अशा प्रकारची अपेक्षा आहे. संशोधनाला महत्त्व देण्यासाठी, ते अधिक गतिमान करण्यासाठी नॅशनल रिसर्च फाउंडेशन हे स्थापन केलं जाईल आणि त्या माध्यमातून संशोधनावरचा खर्च वाढवून संशोधन अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न यामध्ये केला. आता जो आपला संशोधनावरचा खर्च होतो तो फक्त स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 0.69 म्हणजे 1% पण नाही, तो वाढवण्याचा प्रयत्न यामध्ये केला जाणार आहे आणि तो किमान 2% जाऊ शकेल अशा प्रकारची अवस्था, अशा प्रकारची तरतूद यामध्ये केलेली आहे. नॅशनल रिसर्च फाउंडेशननं काही महत्त्वाच्या भूमिका जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. त्यानंतर हे जे व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन करण्यासाठी काही बॉडीज यामध्ये निर्माण केल्या जातील. यामध्ये नॅशनल हायर एज्युकेशन रेग्युलेटरी काउन्सिल आहे, यामध्ये हायर एज्युकेशन ग्रँट काउन्सिल आहे, यामध्ये जनरल एज्युकेशन काउन्सिल आहे आणि या माध्यमातून हायर एज्युकेशन क्वालिफिकेशन फ्रेमवर्क आहे, या माध्यमातून प्रामुख्यानं व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न केला जाईल. या शिक्षण धोरणामध्ये प्रामुख्यानं शिक्षणाचं व्यवसायीकरण, बाजारीकरण होणार नाही याची दक्षता घ्यावी. शिक्षण हे नफ्यासाठी नाही, एक सामाजिक सेवा म्हणून द्यायचं आहे, त्या दृष्टीने प्रयत्न करावा. तशा प्रकारचं नियमन ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. उच्च शिक्षण संस्थांना त्यांच्या फीज शुल्क निश्चित करण्याचा अधिकार आहे. त्या माध्यमातून त्यांनी नफा मिळवता एक सामाजिक सेवा म्हणून ते शिक्षण द्यावं अशा प्रकारची अपेक्षा आहे. प्रशासन आणि नेतृत्व कसं विकसित होऊ शकेल या दृष्टीनेही यामध्ये प्रयत्न केला जाणार आहे आणि याबरोबरच काही प्रौढ शिक्षण अधिक विकसित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी NCERTची मदत घेतली जाणार आहे आणि त्याचबरोबर भाषा, ज्या भाषा आहेत त्या भाषेचं ज्ञान, भाषेचा वापर करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. त्यामध्ये आपल्या देशामध्ये शेड्यूल 22 मध्ये एकूण 8 भाषा आहेत आणि एकूण आपल्या देशामध्ये 197 भाषा आहेत असं युनेस्कोचं मत आहे. त्यांचा विकास करण्यासाठी, तो अभ्यासक्रमामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावा अशा प्रकारची अपेक्षा ही या नवीन शिक्षण धोरणाची आपल्याला दिसून येते. तंत्रज्ञानाच्या वापरावरती भर दिला जाईल, तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाईल आणि हे सगळं करत असताना प्रामुख्यानं इंडियन एज्युकेशन सर्व्हिस यासारखी बॉडी निर्माण केली जाईल. राष्ट्रीय शिक्षा आयोग म्हणजे नॅशनल एज्युकेशन कमिशन निर्माण केलं जाईल. सेंट्रल ॲडवायझरी बोर्ड यातून ते शिक्षा आयोग
म्हणजे एज्युकेशन कमिशन हा निर्माण केला जाईल. त्याची एक विशिष्ट अशा प्रकारची रचना असेल. शिक्षण मंत्र्याचा रोल हा अत्यंत महत्वाचा आहे. शिक्षण हे प्रामुख्यानं त्याचा वित्त पुरवठा करण्यासाठी जे काही तरतुदी यामध्ये आहेत, त्यामध्ये किमान स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 6% पण शिक्षणावरती खर्च करावा अशा प्रकारची तरतूद त्यासाठी प्रयत्न करणार. सध्याचा जो उच्च एकूण शिक्षणावरचा खर्च आहे, केंद्र सरकार राज्य सरकार हा साधारणतः 4%च्या आत आहे. तो 6% वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि साधारणतः एकूण खर्चाच्या साधारणतः तो 20% नेण्यासाठी येत्या 10 वर्षामध्ये प्रयत्न हा केला जाणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने उच्च शिक्षणावरती किमान 2% खर्च करावा, त्यातला संशोधन आणि नाविन्य निर्मितीवरती अशा प्रकारची तरतूद ही यामध्ये केली जाणार आहे. आणि हे सगळं करत असताना शिक्षण ही सामाजिक वस्तू किंवा सेवा असा आपण विचार करत असताना सुद्धा खाजगी क्षेत्राची मदत, खाजगी क्षेत्राचं योगदान हे विचारामध्ये घेतलं जाणार आहे. आणि शिक्षणामध्ये प्रामुख्याने अधिकाधिक गुंतवणूक करण्याचा प्रयत्न हा केला जाणार आहे आणि त्याची अंमलबजावणी या येत्या काही वर्षामध्ये या किंवा पुढच्या वर्षामध्ये त्याची अंमलबजावणी सुरू होण्याची शक्यता आहे. हे सगळं बघितल्यानंतर आता महत्वाच्या मी मुद्द्याकडे तुमच्याकडे येतो आणि तो महत्वाचा मुद्दा म्हणजे हे जे उच्च शिक्षणाच्या संदर्भात या ज्या तरतुदी आहेत, या तरतुदींचा परिणाम काय होऊ शकेल. म्हणजे या शिक्षण धोरणाचे ज्याला आपण बलस्थान असं म्हणतो, स्ट्रेंथ असं म्हणतो, त्या नेमक्या कोणत्या आहेत आणि यामध्ये मर्यादा काय आहेत, त्रुटी काय आहेत याचा विचार आपल्याला प्रामुख्याने करायचा आहे. स्ट्रेंथचा विचार करताना एक व्यापक हे शिक्षण धोरण आहे. अनेक घटकांचा, अनेक बाबींचा विचार यामध्ये केलेला आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा असा की आंतरशाखी मल्टीडिसिप्लिनरी शिक्षण देण्याचा प्रयत्न यामध्ये प्रामुख्याने केला जाईल. व्होकेशनल व्यावसायिक शिक्षण सगळ्यांना मिळेल अशी व्यवस्था केली जाणार आहे. प्रोफेशनल म्हणजे उद्योग धंदेवाईक शिक्षण हे सगळ्यांना कसं मिळू शकेल या दृष्टीने प्रयत्न केला जाणार आहे. शिक्षण उच्च दर्जाचं असू शकेल, संशोधन उच्च दर्जाचं कसं होऊ शकेल या दृष्टीने प्रयत्न केला जाणार आहे. संरचनात्मक सुधारणा यामध्ये अनेक संस्था, यामध्ये अनेक मंडळ, यामध्ये अनेक संस्था यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि यामधून एक संस्थात्मक रचना सुधारणा यामध्ये केली जाणार आहे. शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन एक सामाजिक वस्तू, एक सामाजिक सेवा म्हणून केला जाणार, खाजगी वस्तू किंवा मार्केटेबल कमॉडिटी म्हणून केला जाणार नाही असं यामध्ये दिसतं. भाषा ज्ञान, भाषेचा विस्तार, भाषेचा विकास यासाठी जे प्रयत्न केले जाणार आहेत आणि भाषेचं पुनरुज्जीवन, भाषांचं पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न हा केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना अधिकाधिक शिक्षणातील लवचिकता म्हणजे 3 वर्षाची पदवी, 4 वर्षाची पदवी, त्यानंतर वेगवेगळं विज्ञान शाखेतले विषय, इंजिनिअरिंग विषय, भाषेमधले विषय, सामाजिक शास्त्रामध्ये विषय असे त्यांना एक लवचिकता, फार मोठी फ्लेक्झिबिलिटी यामध्ये निवडीची असू शकेल. पदवीमध्ये पदव्युत्तरमध्ये 1 वर्षाचा आहे, 2 वर्षाचा आहे, बीएड मध्ये 4 वर्षाचा आहे, 2 वर्ष, अशा प्रकारची लवचिकता हे त्यामध्ये दिलेले. परकीय विद्यार्थ्यांना आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न शिक्षकांना, संस्थांना, विद्यापीठांना आपली विद्यापीठ परदेशामध्ये पाठवण्यासाठी प्रयत्न केला जाणार ही अत्यंत चांगली बाब आहे. यामध्ये आपली जी पटसंख्या आहे ती पटसंख्या उच्च शिक्षणातली 50% आपण नेण्याचा मानस आहे. सध्या फक्त ते 26% आहे आणि तेवढी उच्च ही पटसंख्या, एवढी हायर लेवलची पटसंख्या निर्माण करण्याचा मानस आहे उच्च शिक्षणाचा आहे. यामध्ये प्रौढ शिक्षणाला पण ऍडल्ट एज्युकेशनला सुद्धा स्थान दिलेलं आहे. त्यामधून ही साक्षरता, त्यामधून ही पटसंख्या वाढवण्यासाठीचा प्रयत्न केला जाणार आहे असं आपल्याला दिसतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे शिक्षण धोरण आहे यामध्ये काय राहिलं, यामध्ये काय मर्यादा आहे, यामध्ये काय विकनेसेस आहेत याचा विचार करणं आवश्यक आहे. म्हणजे त्या अंतर्भूत केल्यात सुधारणा होऊ शकेल. महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षणाचं, उच्च शिक्षणाचं आता केंद्रीकरण होईल. डिसेंट्रलायझेशन, विकेंद्रीकरण आता रद्दबातल होईल. म्हणजे अगोदर खेड्यामध्ये पण महाविद्यालय होती, तालुक्याच्या ठिकाणी होती, जिल्ह्याच्या ठिकाणी होती, आता ते नसेल. जिल्ह्याच्या ठिकाणी एखादा असेल, 3000 विद्यार्थी संख्या, त्याच्या पुढे जाणारी विद्यार्थी संख्या असू शकेल. अशा प्रकारचं मोठ्या उच्च शिक्षण व्यवस्था, मोठी महाविद्यालय असतील, हे अडचणीचं ठरू शकेल. म्हणजे शिक्षणाचं विकेंद्रीकरणाऐवजी केंद्रीकरण होईल. हे शिक्षण हे समावेशक न होता ते वर्जन होईल. कारण शिक्षण देणारे महाविद्यालय आणि उच्च शिक्षण संस्थांची संख्या मर्यादित असेल
आणि त्यामुळे खेड्यातला विद्यार्थी जिल्ह्याच्या ठिकाणी येणं किंवा इव्हन जिल्ह्यातल्या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये तो येणं कदाचित एक कठीण होऊ शकेल. आणि त्यामुळे प्रामुख्यानं खेड्यातला विद्यार्थी, त्यामध्ये कामगाराचा विद्यार्थी, यामध्ये सामाजिक गटनिहाय विद्यार्थी हे शिक्षणाच्या प्रक्रियेतून बाहेर पडतील असं आपल्याला दिसतं. 3,000 पर्यंतची विद्यार्थी संख्या निर्माण आणि त्याच्या पुढे सुद्धा, आणि त्याचं अशी महाविद्यालय, अशा शिक्षण संस्थांचं प्रशासन करणं अत्यंत कठीण होईल. ग्रामीण आणि नागरी अशा प्रकारची विषमता फार मोठ्या प्रमाणावरती होईल. आणि ही सगळी महाविद्यालय, या सगळ्या उच्च शिक्षण संस्था शहरामध्ये, नगरामध्ये, महानगरामध्येच निर्माण होऊ शकतील. त्या खेड्यामध्ये, तालुक्याच्या ठिकाणी, अर्धनगरी भागामध्ये, सेमी अर्बन मध्ये असू शकणार नाही. आता यामध्ये शिक्षणावरचा खर्च हा त्यांना 6% करायचा आहे स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या. खरं म्हणजे 1966 मध्ये कोठाऱ्या कमिशननं सांगितलं होतं की किमान शिक्षणावरचा खर्च 6% करावा. 66 पासून आता आपल्याला करायचं म्हणजे आपण किती मागं आहोत. म्हणजे शिक्षणावरचा खर्च अत्यंत कमी असेल, तो किमान 10% आपण पाहिजे स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या, हे यामध्ये राहून गेलेलं आहे. आता कसं शिक्षण हे आंतरशाखी असले की खोलात जाता येत नाही, व्याप्ती वाढते पण खोली होत नाही. आणि त्यामुळे इथून पुढचं जे शिक्षण आहे आणि संशोधन हे व्यापक होईल, पण सखोल, ज्याला आपण स्पेशलायझेशन असं म्हणतो, विशेषीकरण असं म्हणतो, ते विशेषीकरण यामध्ये नसणार आहे. खाजगी क्षेत्राचा सहभाग अधिक असेल, त्यांना शुल्क निश्चित करण्याचा अधिकार आहे, त्यांना स्वायत्तता आहे, आणि त्यामुळं एक प्रकारचं वर्जन आणि मग त्यांची निर्णय प्रक्रिया त्यांच्याकडे असल्यामुळं नफ्याच्या बाजूनं ते शिक्षण जाण्याची शक्यता, धोका यामध्ये आहे. त्यावरचं नियंत्रण फारसं प्रभावी असणार नाही असं एक आपल्याला दिसतं. यामधून उच्च शिक्षणाची उपलब्धता खूप कमी होऊ शकेल आणि महाविद्यालय शिक्षण संस्था आताच्या बंद होतील आणि त्यामुळे सरप्लस टीचर्स, अतिरिक्त शिक्षकाचा प्रश्न निर्माण होईल. नवीन भरती होण्याची शक्यता अजिबात नाही या धोरणाप्रमाणे. आणि या अशा प्रकारच्या या शिक्षण संस्थांच्या, या महाविद्यालयांच्या रचनेमुळं नवीन भरती शिक्षकांची आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याची अत्यंत कठीण आहे. प्रशासन करणं, 3,000 विद्यार्थी, 5,000 विद्यार्थी याचं प्रशासन करणं त्या संस्थेला अत्यंत अवघड आहे. त्यासाठी लागणारे मूलभूत संरचना, इन्फ्रास्ट्रक्चर, यामध्ये इमारत आहे, यामध्ये लॅबोरेटरीज आहे, यामध्ये कम्प्युटर आहे, यामध्ये इंटरनेट आहे, यामध्ये बाकीच्या सुविधा आहे, त्या निर्माण करणं अत्यंत कठीण गोष्ट आहे. कारण आज त्यांची जी परिस्थिती आहे वित्तीय, ती फार अवघड आहे. स्वायत्ततेवरती, वित्तीय स्वायत्तता, फायनान्शियल ऑटोनॉमी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आणि कुठल्या संस्था, कुठली महाविद्यालय आर्थिकदृष्ट्या किंवा वित्तीय स्वायत्तता स्वीकारतील असं वाटत नाही. आणि त्यामुळे ते आपलं बंद करतील त्या संस्था, आणि बंद करतील अशा प्रकारची दिसते. हे जे एकूण हे शिक्षण धोरण आहे 2020चं, आणि हे जे उच्च शिक्षण आहे, अशा संदर्भातला विचार केला तर सैद्धांतिक दृष्ट्या ते चांगलं आहे, पण व्यावहारिक दृष्ट्या अत्यंत कठीण आणि अव्यावहारिक आहे असं आपल्याला म्हणता येईल. मग काय करायला पाहिजे? एक म्हणजे शिक्षणावरचा खर्च सरकारनं वाढवायला पाहिजे, किमान 10% आपण पाहिजे स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या. 66 मध्ये 6% होता. आहे त्या शिक्षण संस्था आहेत तशा ठेवायला पाहिजेत. आणि या शिक्षण धोरणामध्ये विकेंद्रीकरण कसं होऊ शकेल याचा प्रयत्न करायला पाहिजे. केंद्रीकरणासाठीचा प्रयत्न हा केला जायला नसायला पाहिजे. शिक्षण आणि संशोधन हे विशेषीकरण पाहिजे, स्पेशलायझेशन पाहिजे. आंतरशाखीय जो दृष्टिकोन आहे, तो आंतरशाखीय दृष्टिकोन निवडक पाहिजे, सिलेक्टिव्ह पाहिजे. सदा सर्व काळ सगळीकडं आंतरशाखीय, इंटरडिसिप्लिनरी शिक्षण चालणार नाही, संशोधन चालणार नाही. ते मर्यादित असावं, निवडक असावं. आणि शिक्षण पद्धती, आपली नेहमीची शिक्षण पद्धती आणि ऑनलाईन याचं कॉम्बिनेशन, ज्याला आपण ब्लेंडिंग असं म्हणतो, तशा प्रकारची असावी. ग्रामीण भागाचं प्राबल्य आहे, त्यामुळे ग्रामीण भागामधले जे शिक्षण संस्था आता आहेत त्यावरून नव्यानं निर्माण करण्याची आवश्यकता आहे. ते बंद केल्या जाऊ नये, तसं धोरण त्यामध्ये करणं आवश्यक आहे. संशोधन गतिमान करण्यासाठी शिक्षकांना, संशोधकांना मिळणारं जे अनुदान आहे ते अधिक द्यावं, ते अधिक शिथिल करावं, लिबरलाइज करावं, म्हणजे संशोधनाला गती मिळू शकेल. आता अनुदान प्रोजेक्टला मिळणं कठीण आहे, मिळालं अजून तर अनेक बंधनं असतात. हे रद्द करायला पाहिजे. मूलभूत संरचना आणि आधुनिकीकरण करण्यासाठी फार मोठ्या पैशाची, वित्ताची गरज आहे. ते कसं करता येईल ते बघायला पाहिजे. खाजगी क्षेत्र आणि परकीय क्षेत्र आल्यानंतर त्यांच्यावरती नियमन आणि नियंत्रण पाहिजे. अन्यथा शिक्षणाचं बाजारीकरण, मार्केटॅबिलिटी कमॉडिटी किंवा एज्युकेशन ॲज अ सर्व्हिस असं होण्याची शक्यता अधिक आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याची भरती करायलाच पाहिजे. त्याशिवाय हे शिक्षण धोरण हे राबवणं कठीण होणार आहे. आणि ग्रामीण भागामधला विद्यार्थी हा ग्रामीणच भागामध्ये राहील, तो तिथं शिक्षण घेऊ शकेल अशा संस्था निर्माण करणं
आणि त्याच्यावरती विद्यार्थी संख्येची मर्यादा जी काय घातली 3,000 वगैरे ते रद्द करायला पाहिजे. नवीन ज्या काय आता होऊ शकतील त्या तिथं ज्या काय होऊ शकतील त्यांना ठीक आहे, पण आता जे कन्सॉलिडेशन एकत्रीकरण करण्याचा जो प्रयत्न केला जाणार आहे तो रद्दबातल करायला पाहिजे आणि त्या दृष्टीने विचार करायला पाहिजे. म्हणजे तर आणि तरच आपल्याला खऱ्या अर्थानं हे शिक्षण धोरण हे चांगलं आहे, ते उपयोगी ठरू शकेल. अन्यथा आपल्याला ते उपयोगी ठरणार नाही असं आपल्याला दिसतं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण जेव्हा 2020च्या या शिक्षण धोरणाचा आणि उच्च शिक्षणाचा विचार करतो त्यावेळेला हे व्यापक आहे. अनेक तरतुदी आहेत, पण व्यवहारामध्ये आणणं अत्यंत कठीण गोष्ट आहे. आणि त्यामुळं मी जसं म्हणालो त्या सुधारणा, ती धोरणं, त्या उपाययोजना हे यामध्ये अंतर्भूत कराव्यात आणि अधिक व्यावहारिक हे शिक्षण आपल्याला कसं करता येईल या दृष्टीने प्रयत्न करावा. म्हणजे खऱ्या अर्थानं या सिद्धांतामधल्या मर्यादा बाजूला बाहेर पडतील आणि हे शिक्षण अधिक व्यापक आणि अधिक व्यावहारिक आणि अधिक समावेशक, अधिक समता निर्माण करणारं होऊ शकेल. आणि त्या दृष्टीचा प्रयत्न हा करणं अत्यंत गरजेचं आहे. तो केला तरच खऱ्या अर्थानं हे जे शिक्षण आहे ते शिक्षण आणि हे शिक्षण धोरण खऱ्या अर्थानं उपयोगी ठरू शकेल आणि भारताचं शिक्षण संशोधन गतिमान करण्यासाठी त्याची मदत होऊ शकेल असं मला अत्यंत प्रामाणिकपणे वाटतं. असा प्रयत्न व्हावा भविष्य कालावधीमध्ये एवढी अपेक्षा करतो आणि मी थांबतो.